हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आज आपण आलेलो आहोत ठाण्याच्या इथे जे सेंट्रल पार्क आहे, द नमो सेंट्रल पार्क इथे. आणि आता मी तिकीट पण काढले. सो चला बघूया काय काय आहे ह्या सेंट्रल पार्क मध्ये. सेंट्रल पार्क एक्सप्लोर करता करता आम्हाला एक छोटीसा तलाव बोलू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये खूप स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये त्यांनी मस्त केलेले. म्हणजे असे तुम्ही बघू शकता की छोटे छोटे दगड घेतलेले, ते पण एकदम स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी झाडं लावलेले आहेत आणि कंपाऊंडिंग करून करून त्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे. सो हे खूप भारी. आणि हा तलाव खूप मोठा आहे आणि खूप मस्त आहे. आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात जर तुम्हाला स्ट्रेस रिलीफ करायचं असेल तर ही खूप मस्त जागा आहे आणि मला खरंच हे खूप आवडलेलं आहे. तलावाच्या इथे एक सूचना दिली, काय माहिती, कृपया पाण्यात जाऊ नये, कारण त्यांना असं वाटतंय की इथं येऊन लोक पाणी घाण करतील त्यांचं, त्याच्यामुळे. बट खरंच खूप सुंदर आहे हा स्पॉट. मला खूप आवडला आणि ह्याचे मी काही सिनेमॅटिक शॉट काढलेले आहेत, ते मी तुम्हाला टाकते, तुम्ही नक्की चेकआउट करा. बनवलेला आहे आणि इथे आय थिंक सो इथून ब्रिजसाठी एंट्री आहे. पण इथे जो सूचना फलक लावलेला तिथे असं लिहिलंय ब्रिज एक्झिट लिहिलंय, पण एक्झिटला मराठीत बोलतात निर्गमन. हे आम्हाला इथं आल्यावर समजलं. तर तुम्ही पण लक्षात ठेवा, एक्झिटला मराठीत निर्गमन बोलतात. वा, काय शब्द आहे. आम्ही जरा झाडाखाली बसलेलो आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता, असं पाण्यामध्ये मस्तपैकी फाउंटन आहे. खूप छान वाटतंय ते बघायला आणि इथे त्यामुळे गारवा फील होतोय. सो खरंच गाईज सांगते, जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये खूप स्ट्रेस वाटत असेल ना, तर अशा कोणतं पण निसर्गरम्य वातावरणात जा. कारण खरंच नेचर आपला खरा दोस्त असतो आणि तोच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे हील करतो. आणि मला खरंच इथं खूप पीसफुल वाटतंय. चालतोय आम्ही आता. आणि हा व्लॉगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला सगळे सिनेमॅटिक शॉर्ट्स पण बघायला भेटणार आहेत आणि तो माझा भाऊ काढणार आहे. तो लाजतोय नाही, थोडा जरा शाय पर्सन आहे, त्याच्यामुळे तो ह्या व्लॉगमध्ये नाही येणार आहे. बट जर हा व्लॉग पूर्ण शूट कोण करणार असेल तर तो माझा भाऊ करणार आहे आणि त्याच्यासोबतच आलेली आहे मी. गार्डन आहे, चायनीज गार्डन आहे, जॅपनीज गार्डन आहे, त्याच्यानंतर ना मुघल गार्डन आहे. खूप प्रकारचे गार्डन्स आहेत. तर त्यातला आम्ही सगळ्यात पहिला तर बघणार आहोत इथे चायनीज गार्डन. सो लेट्स गो. हे काय माहीत नाही, पण बाहेरून सुंदर दिसतंय. सो बघूया आतमध्ये एक्झॅक्टली काय आहे ते. आत आल्यावर हे अशा प्रकारे आहे. मस्त आहे. याला काय बोलतात माहीत नाही खरं, पण भारी वाटतंय असं घरासारखं. आम्ही फायनली चायनीज गार्डनच्या इथं पोहोचलोय. मला वाटतंय कदाचित ह्याला गार्डनला नाव दिलं असेल चायनीज, कारण चायनीजमधल्या काही गोष्टी इथं दाखवल्या असतील. सो बघूया काय काय. चायनाला जायला तर टाईम आहे, तर इथंच बघूया चायनीज. चला. आधी आम्हाला वाटलेलं चायनीज गार्डन असं का नाव दिलंय, आणि त्यावर कळतंय की चायनीज गार्डन का नाव दिलंय, कारण इथे चायनीजच्या ज्या गोष्टी आहेत, चायनाचे लोक पण आलेत. चायनीजचे लोक नाही आहेत तिथे, चायनीजच्या ज्या गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहेत. आम्ही आलेलो जॅपनीज गार्डन. चायनीज गार्डन तुम्ही बघितलं असेल. आणि ते जपानमध्ये जसं घर असतं तसं त्यांनी बनवलं आणि त्यांच्या काही कलाकृतीज आहेत, म्हणून ह्या गार्डनला जॅपनीज गार्डन नाव दिलंय. सो मस्त आहे. ह्या पार्कमध्ये जर तुम्ही आला तर तुम्ही चायनाच्या गोष्टी बघू शकता, जपानच्या गोष्टी बघू शकता. मस्त आहे. त्याचे सिनेमॅटिक शॉट्स पण काढले जेणेकरून तुम्हाला बघायला भारी वाटेल. सो नेक्स्ट बघू शकता तुम्ही.
त्याचं नाव आहे मोरोकॅन गार्डन. सो बघा हे एक्झॅक्टली मोरोकॅन गार्डन काय आहे, लेट्स सी. पार्कमध्ये चेस सुद्धा आहे. जर तुम्हाला खेळायला येत असेल तर तुम्ही येऊन खेळू शकता, मस्त आहे. अशा प्रकारे सेंट्रल पार्क पूर्णपणे एक्सप्लोर करून झालेला आहे आणि खरंच खूप मस्त होता. तुम्ही पण इथे बघायला येऊ शकता आणि ते जवळच इस्कॉन आहे. सो आता आम्ही तिकडे सुद्धा जाणार आहोत. अशा प्रकारे आजचा व्लॉग हा इथे संपत आहे. व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक शेअर सुद्धा करा.